आता 2 वाजता किंवा 1:30 वाजता आपली प्रॅक्टिस चालू होणार आहे. जेव्हा सगळे येते तेव्हा आपण डायरेक्ट तेव्हा भेटू. चला प्रॅक्टिस आता खाली चाललो आहे आम्ही. नमस्कार मित्रांनो, आज आमचा हंडीचा दिवस 3रा आहे. पण मी आता ब्लॉग चालू करतो. आज पहिला ब्लॉग आहे आपला हंडीचा. आता आज आहे सगळे पोरं आले आहे. आता भेटेल पुढे दाखवतो तुम्हाला पण सगळे आपल्या तिथे होते. आता सगळे आले आहे, स्पीकर वगैरे लावलं आहे. तर भेटू आता तिथे जाऊ. चला आले आता सगळे आले तर आहे प्रॅक्टिसला. प्रॅक्टिस हा आमच्या सिडी मध्ये होता. हा हात फ्रॅक्चर झालाय तरी येतोय. 2 मध्ये येतो. फोन पकडणार आज कर टाकायचाच आहे ब्लॉग लय दिवसांनी. नाही आत्ताच सगळे आत्ताच. हा 9चा बेसवाला आहे. आज संडे, आज नाश्ता म्हणून हा बघा हा पोरगा आलाय नाश्त्यासाठी. हा खास आलाय. तुमच्या हंडीचा 3रा दिवस आहे. अजून तर कोण आले नाही, सगळे यायचे बाकी आहे. हे बघा राज हा खास आलाय. फ्रॅक्चर असून आलाय. पण काय बोलायचं आहे तुला? काय नाही, ठरायला नाही तर धरायला तरी या. आमचा 2चा माणूस सचिन गुगे. अच्छा तिथे आहे का तू? तो 4 काय घेणार आहे. माझे व्हिडिओ काढ. हा ठीक आहे. भेटू आता सगळे आले की. हा सगळ्यात व्हायरल पोरगा आहे. याचा ब्लॉग मी लावतो. हा जे बोललाय ते लावतो. बोल एकदा. नाही थांब बोल एकदा. कुछ तो बोल. मराठीवाला बोल. मराठीवाला बोल. मित्रांनो इकडे मी आलोय. इकडे डीजे लावलाय सगळ्यांनी. हा तो निकालवाला हात नाही का? बोल अभि बोल. इकडे डीजे लावला तर इकडे सगळे डान्स करतात आहे. वरती पण दाखव ना. हा आगे बोल ना. सबस्क्राईब करा तो बोल. सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि शेअर करा, लाईक करा. कमेंट कोण बोलणार? कमेंट पण करा. हा तू केलायस का? हा मी सगळे केलं. हा चला भेटू आता सगळे आले की. हा आमचा कोच आहे. हा कोच आहे आमचा. एकच दे. अरे एकच दे. हा पाय पकडतो. उभा राहू. तरतरी भरली झाला. हा आमचा कोच आहे. कोच हात वर कर. चाल थोडा. चाल. हळू हळू. नको कांद्या बस. नको कांदे बस. अरे काय कसं चाल. महाराज की बजरंग बली की. तीन एक्के लावतोय. कंट्रोल. लावली आरे कंट्रोल आरे. एक नंबर आहे ना. मागच्या वर्षी कुठे होता. यावर्षी 3 मध्ये, 5 मध्ये, 2 मध्ये. आता 2 मध्ये पण आहे. 9 मध्ये पण आहे. शेवटी आमच्या बाजूला येऊन उभा राहणार. हा सगळीकडे असतो. हा तर असून पण दिसत नाही. एक ठर गायब होतो मित्रा तुझ्यामुळे. प्लीज नको यायचं. तुझ्यामुळे काल फोन पण पडलाय. नुकसान करतच. हा एक आहे ना इथे पोरगा बसलाय. हा सगळ्यांचा चाहता आहे. परत त्या उमेदला बोलवतो मग आता. कुछ बोलना चाहोगे? क्यों?
आम्हाला एकूणता एक काढतो राज्याला आम्ही क्रांतीनगर सिंहगड मानवंदना देतो त्यामध्ये हा ट्रिपल एक कौशल मिडल बॅलेन्सिंग करतो. पण आता हा डायरेक्ट बेस मध्ये 9च्या. यावेळेस नाही पण असं कसं वाटतं तुम्हाला कसं वाटतं यावेळेस तुम्ही नाही आहे? मला चांगलं नाही वाटतंय पण मी प्रयत्न करेल परत 2 मध्ये यायचं. चालू आहे अजून थर आमचे लागत नाही. आता बघू परत ट्राय करतोय. आता लावू आम्ही नक्की. त्याच्यावर वजन नको म्हणजे असं कसं वाटतं हलका हलका बसणार त्याच्यावर. तू आता शिडीवरती बसला ना तू पाय वरती नको टाकू ते लॉक कर. हा स्वतः तुला घेऊन येईल खाली. तू एकटं उतरायचं बघू नको. समजलं ते पहिला बघू नंतर कसा कम्फर्टेबल होईल तसं तो उतरला होईल. समजलं का? गिरी बसणार आहे तू वरतीच जाणार समजलं. म्हणजे समजलं ना हा वरतीला शिडी पकडायला नाही हा कसा घसरणार पाठवून हा घसरूच शकत नाही. तूच घेऊन ये खाली. समजलं का? कडक 5 थर लावणार आहे आम्ही लोक. त्या पद्धतीने आपण प्रत्येक गावला लावू शकतो पण आपल्याला बेस पाहिजे. काय 5 थर आता कडक लावायचा ट्राय आहे. ट्राय 5 थर लावायचा आहे. पण बेस आपल्याला पाहिजे. आता 5 थराचा ट्राय बघू काय होतं. किती प्रॅक्टिस केली वेदांत तू? एवढा एक बॉटल पूर्ण पियाला हा. आमची गरज नाही आज. खाली मी सिंहगड मध्ये माझी लय गरज आहे. आता आमचे नाही सगळे दिग्गज लोक आता आमचे लावताय. 9चा बेस मध्ये लावतात आम्ही 9चा. साई आता शिर्डी जाणार आहे. मी शिर्डीला जाणार त्याचे पण 11 दिवसाचे ब्लॉग येणार आहे. त्याला बघावं लावलं. आहे गाईस मी आता कपडे चेंज करून आलो आहे. आमचं काही काम धंदे नाही. शिडी द्यायची हात पकडायचा जेवायला यायचं. आज वडापाव आहे वडापाव. वडापाव आम्ही घ्यायला रे तो पण दाखवा आम्ही. अरे तोच So guys, दूध काढ घ्या. आम्ही एवढी प्रॅक्टिस केली आहे मग आम्ही खाणार काय का तू का एवढे कंदे घसले बघा एवढे कंदे. अरे या भावाचे ना व्हॉलीबॉल खेळून वजन उचलून ना आपला खांदा सरकल्याची गादी सरकली तरी पण आज 5 लावत होते मोठे तरी पण आला होता. तिथे सर 5 मध्ये होता. अशीच मुलं आपल्या कंपाऊंडला पाहिजे. थँक्यू राजेश. येस सर आज अशा रीतीने आमचा आजचा तारेवरच्या कसरत केलेला दिवस संपला. तारेवरची कसरत म्हणतोय कारण की आज आम्ही जबरदस्त थर लावले. एकदम मोठा बेस करून थर लावले. त्याच्यानंतर 3 एक्क्याने देखील थर लावले. तर आज सगळेच पोरं जोशामध्ये होती. रविवारचा दिवस सगळ्यात इम्पॉर्टंट दिवस असतो आमच्या दहीकाला उत्सवासाठी. अजून आमच्याकडे 3 रविवार आहेत. त्याच जोशामध्ये आम्ही त्याच जल्लोषामध्ये तिथे प्रॅक्टिस करणार आहोत. आज आमच्याकडे वडापावची सोय देखील झाली होती. आमचे कोच आमच्या सोबत आहेत सँडो. आणि अशा रीतीने आज आमचा एक चांगल्या रीतीने दिवस पार पडला.